भगीरथ भालके आणि अभिजित पाटील ही दोन्ही विठ्ठल परिवारातली मंडळी एकत्रित आल्यामुळं काल पंढरपूर तालुक्यातल्या अनेक भागामध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय. खरं तर या दोन्ही मातंबर मंडळींनी इथून पुढच्या काळामध्ये निवडणुका एकत्रित लढवाव्या या इथल्या सामान्य जनतेची भावना होती. परिवारामध्ये फूट पडली तर त्याचा फायदा समोरच्याला होईल असं वाटत असताना काल या दोन्ही नेत्यांनी एकत्रित येण्याचा जो निर्णय घेतला त्याचा फायदा आता अनेक भागांमध्ये होणार आहे. विशेषतः पंढरपूर तालुक्याच्या अगदी निकटवर असलेला वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये याचा फायदा थेट बागलांना मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. मुळातच बागलांची उमेदवारी तिथं तानाजी काका बागल असतील, विष्णुभाऊ बागल असतील किंवा सूर्यकांत दाजी बागल असतील, ही सगळी मंडळी ही त्या ठिकाणी मुळातच त्या ठिकाणी विठ्ठल परिवारामधली महत्वाची मंडळी आहेत. या दोघांचाही संपर्क अभिजित पाटील आणि भालके गटामध्ये मोठा आहे. साखर कारखानदारीच्या माध्यमातून मध्यंतरीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अभिजित पाटलांना कनेक्ट झालेली ही मंडळी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र भालकेंच्या पाठीमागे या भागातून खंबीरपणाने उभी होती. त्यामुळं बागल कुटुंबाचं मुळातच अभिजित पाटील आणि भालके या दोन्ही कुटुंबासोबत अतिशय चांगलं सख्य आहे आणि मग ही दोन्ही मातब्बर नेते मंडळी एकत्रित यावी ही भावना मुळात बागल कुटुंबाची होती आणि अखेर त्याला यश आलंय. खरं तर काल वाकरीमधूनच तिसरा उमेदवार असल्यामुळे कुठंतरी मताच्या विभागणी होऊन त्याचा फायदा काळेंना होतो का काय असं लोकांमध्ये चर्चा असताना मातब्बर मंडळी एकत्रित यावी ही भावना खरं तर बागल परिवाराची होती आणि काल पुन्हा एकदा कुठेतरी ही नेते मंडळी एकत्रित आल्यामुळं बागल कुटुंबाची ताकद ही वाकरी जिल्हा परिषद गटामध्ये वाढली आहे. मुळातच इथली निवडणूक ज्यावेळेला लागली त्यावेळेला ती तिरंगी चौरंगी झाली आणि या तिरंगी चौरंगी निवडणुकीमध्ये कुठेतरी मतांचं विभाजन होऊन आणि विठ्ठल परिवारातल्या मताचं विभाजन होऊन त्या ठिकाणी काळेंच्या उमेदवारीला फायदा होतो का काय अशा पद्धतीची चर्चा असताना कारण भगीरथ भालकेंनी राजकीय शहाणपण दाखवत ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समजावून सांगितलं. दोघांचंही नुकसान होण्यापेक्षा, दोघांच्या मताचं विभाजन होण्यापेक्षा, दोघांच्या विभाजनामध्ये तिसऱ्याचा फायदा होण्यापेक्षा आपला परिवार म्हणून आपण एकत्रित बसू, एकसंध राहून एकमेकाला पुढच्या काळामध्ये मदत करू असं म्हणत संग्राम गायकवाड यांची त्या ठिकाणी समजूत काढत, कारण या भागामध्ये संग्राम गायकवाड यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम सुरू केलं होतं. परंतु राजकीय समीकरणं असतात. राजकारणामध्ये एका जागेसाठी जर 2-3 लोक थांबत असतील तर परिवारातल्या लोकांना थांबण्याचा निर्णय घ्यावा लागतो. हा शहाणपणाचा विचार देखील संग्राम गायकवाड यांनी त्यांच्या परिवारानं केला आणि त्यानंतर मग भालकेंनी त्या ठिकाणी हा आपला संपूर्ण परिवार घेऊन अभिजित पाटील यांचा जो उमेदवार आहे जो विधानसभेला खरं तर त्यांच्या कुटुंबातला माणूस आहे, कारण ज्या पद्धतीनं तिथं मी मगाशी म्हणालो तसं बागल कुटुंब काम करते त्या बागल कुटुंबानं विधानसभेला भालकेंच्या पाठीमागे आपली मोठी ताकद उभा केली होती. त्यामुळे कुठेतरी आपली हक्काची ही लोक आपल्यापासून दूर जाऊ नये, आपल्यामधलं मताचं विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा समोरच्या लोकांना होऊ नये हे राजकीय शहाणपण चातुर्य ओळखून ज्या पद्धतीची भूमिका काल या दोन मातंबर मंडळींनी घेतले त्याचं खरं तर संपूर्ण वाकरी गटातून विठ्ठल परिवारामधून मोठ्या आशेनं मोठ्या आनंदानं खरं तर स्वागत होतंय. ही एकत्रित येणं ही उद्या काळ्यांसाठीची आणखी डोकेदुखी वाढवणार आहे, कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथली जी सत्ता समीकरणं होती त्यामध्ये विठ्ठल परिवार अतिशय सक्षम होता. वाकरी असेल, शिरडून असेल किंवा कवटाळे असेल या भागामध्ये भालकेंना मानणारा मोठा वर्ग आहे. पलीकडं पटवर्धन कुरुली, वाडी कुरुली, पिराची कुरुली, बंडी शेगाव, खेडबाळवणी या भागामध्ये आवे तरडगाव या भागामध्ये अभिजित पाटील यांना मानणारा वर्ग आहे आणि वरच्या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी अभिजित पाटलांची कनेक्टिव्हिटी, भालकेंची कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे हा वर्ग हा त्या ठिकाणी निश्चितपणाने उद्या बागलांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा असणार आहे. जरी या निवडणुकीमध्ये परिचारकांची आणि काळेंची युती आघाडी झाली असली तरी परिचारकांचा एक मोठा वर्ग अंतर्गत बाजूनी त्या ठिकाणी बागलांच्या सोबत आहे हे चित्र मैदानावर तरी दिसतंय. लोक त्या पद्धतीनं बोलतायत कारण हा पारंपरिक काळेंच्या विरोधातला वर्ग आहे. तशा अर्थानं इथली लोकातली निवडणूक ही अनेक वेळा काळे भालके परिचारकाशी एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेत, परंतु अभिजित पाटलांचा गट हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कधी परिचारकांच्या विरोधामध्ये तशा अर्थानं नव्हता. त्यामुळे कुठेतरी अभिजित पाटलांच्या उमेदवारीला फायदा हा निश्चितपणाने काळे नको म्हणणारा जो परिचारकांचा मोठा वर्ग आहे त्याला होणार आहे. परिचारकांच्या गटामध्ये त्या ठिकाणी उमेदवार माघारी घेऊन काळेंना पाठिंबा द्यावा लागलाय, त्यामुळे तिथला एक वर्ग नाराज आहे. या सगळ्या गोष्टींचा फायदा हा निश्चितपणाने उद्या बागल कुटुंबाला होणार आहे. मुळातच या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये बागल परिवार हा इथला सगळ्यात सक्षम उमेदवार होता. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे ज्या पद्धतीनं इथं सूर्यकांत दाजी बागल हे पाठीमागची 20-25 वर्ष साखर कारखानदारीच्या माध्यमातून गावच्या राजकारणाच्या माध्यमातून काम करतायत. लोकांची सुखदुःख अडीअडचणीच्या माध्यमातून 24 तास ही लोकांसाठी उपलब्ध आहेत. विष्णुभाऊ बागल हे देखील पंचायत समितीचे उपसभापती वाकरी गटातून होते. त्या गटातून काम करत असताना अक्षरशः त्यांनी इथली पंचायत समितीची दारं सर्वसामान्यांना खुली केली. शेतकरी संघटना इथं रुजवण्याचं काम केलं. तानाजी बागल जे मयुरताई बागल जे उमेदवार आहेत त्यांचे धीर आहेत, त्यांचं इथं शेतकरी संघटनेमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून योगदान आहे. अनेक वेळा वेगळे आंदोलन करताना प्रसंगी अंगावर गुन्हे घेऊन तुरुंगवास देखील भोगण्याची भूमिका त्या ठिकाणी या बागल कुटुंबाने इथं केली. त्यामुळे शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी त्याला पाणी असू द्या, ऊसाचे दर असू द्या, वेगवेगळ्या पद्धतीची विमा योजना असू द्या, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला मिळाव्या म्हणून या बागल कुटुंबाने नेहमी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे. त्यासाठी तुरुंगवास भोगलाय.
त्याचा फायदा देखील त्या ठिकाणी निश्चितपणानं हा बागलांना होणार आहे. दुसऱ्या बाजूला अभिजित पाटलांची क्रेज त्या भागामध्ये नव्यानं होते. अक्षरशः बंडी शेगाव सारखं गाव जिथं बऱ्याच राजकीय गटांमध्ये अभिजित पाटलांमध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे, त्याचा फायदा त्यांना निश्चितपणानं होऊ शकतो. आणि साखर कारखानदारीच्या माध्यमातून काळे कुटुंबाकडून ज्या पद्धतीचा त्रास हा इथल्या लोकांना झाला, बरेच लोक आरोप करतायत की सीताराम कारखान्याचे शेअरचे पैसे आमचे माघारी दिले नाहीत, तिथं लोकांच्या अडचणी आहेत. चंद्रभागा सहकारी साखर कारखाना जरी आता हा त्या ठिकाणी प्रायव्हेट लोकांकडे दिला असला, तो नीट चालत असला तरी त्यातून कुठेतरी तुमचा अपयशच समोर येतोय अशा पद्धतीच्या चर्चेत. कारण जर बोत्रे पाटील हा कारखाना पाठीमागच्या एका वर्षामध्ये घेऊन जर चांगला चालवत असतील तर तोच कारखाना तुम्ही इतकी वर्ष फक्त नवा कारखाना म्हणून आम्हाला मदत करा म्हणून सहानुभूती या जोरावर इतका वाईट पद्धतीने का चालवला? तुमच्या काळामध्ये कामगारांच्या पगारी मिळाल्या नाही, तुमच्या काळामध्ये ऊसाला नीट दर मिळाला नाही, तुमच्या काळामध्ये लोकांचा ऊस नीट का तुम्ही नेला नाही, ही सगळी परिस्थिती होती. आणि मग अचानक बोत्रे पाटलासारखा माणूस येतो, ती संस्था नीट चालवतो. याचा अर्थ असा होतो की संस्था आहे तशीच आहे, तुम्हाला ती नीट चालवता येत नव्हती. त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रियेतून कुठेतरी काळेंच्या कर्तृत्वावर लोक शंका घेत आहेत. त्यामुळे त्याचा देखील फटका हा निश्चितपणानं बसणार आहे. जरी काळे कुटुंबाला असं वाटत असलं की ही सगळी संस्था बोत्रे पाटलांनी चांगली चालवली म्हणून आम्हाला लोकमतं देतील, तर तसं नाही. किंवा हा कारखाना त्या ठिकाणी खाजगीकरणाकडे जात असताना लोकांनी काळेंना साथ दिली, याचं कारणच हे होतं की कारखाना बंद राहण्यापेक्षा किंवा संस्था बंद राहण्यापेक्षा कुणी का होईना खाजगी माणूस येऊन ती संस्था चालवेल त्या अपेक्षेने लोकांनी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये द्या तो कारखाना तिकडं हे त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे कुठेतरी तुम्ही इतक्या वर्ष ती संस्था नीट चालवू शकत नाही, बोत्रे पाटील मात्र एका वर्षात ती संस्था सहज चालवू शकतात. याचा अर्थ संस्था चांगलीच होती, तुमचं कर्तृत्व नव्हतं या पद्धतीची भूमिका लोक त्यांना बोलायला लागले. त्यामुळे त्याचा फटका देखील निश्चितपणाने त्यांना तिथं बसणार आहे. त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीच्या राजकीय वातावरण तिथं आता तरी दिसतंय त्याच्यामध्ये अभिजित पाटील आणि भालके गट एकत्रित आल्यामुळं आणि परिचारकांचा गट पाहिजे तेवढ्या ताकदीनं काळ्यांच्या सोबत नसल्यामुळं आणि एकूण कारखानदारीमुळे तिथे एक मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी काळ्यांवर असल्यामुळं इथं त्या ठिकाणी बागलांना मोठा फायदा होऊ शकतो. आणि मी पुन्हा म्हणालो तसं बागलांचा जनसंपर्क मोठा आहे. 24 तास 365 दिवस या कुटुंबातले अनेक लोकांमध्ये असतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बागल कुटुंबाचा नातेवाईकांचा जो गट आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये नातेवाईक आहेत. अनेक गावामध्ये त्यांची शेत जमीन आहे. व्यवसायाच्या माध्यमातून समृद्धी असल्यामुळे कुठल्याही पद्धतीच्या 2 रुपयाच्या नफ्या फायद्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये नाही, ही भूमिका त्यांनी बोलून दाखवली. या सगळ्या गोष्टींमुळे आणि नातेवाईकांच्या संपर्कामुळे, त्यांच्या 24 तासाच्या संपर्कामुळे, शेतकरी संघटने आंदोलनामुळे, विठ्ठल कारखान्याच्या संपर्कामुळे, अभिजित पाटलामुळे आणि आता भगीरथ भालकेंमुळे. कारण विधानसभेच्या गणितामध्ये आता बरेच जणांना असं वाटतं की भगीरथ भालकेंनी ऐन टायमाला माघार घेतली, कार्यकर्त्यावर अन्याय झाला, परंतु ती तशी वस्तुस्थिती नाही. मुळात आपला कार्यकर्ता या निवडणुकीमध्ये अडचणीत टाकून त्याला पुन्हा काही रुपयांचा खर्च करायला लावून त्याचं आर्थिक नुकसान करून त्याचं घर त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं त्याच्या घरावर वाईट वेळ आणण्यापेक्षा आता जर योग्य निर्णय घेऊन थांबावं लागलं. दोन्ही कार्यकर्ते आपलेच आहेत, कारण संग्राम गायकवाड हा देखील भालकेंचा कार्यकर्ता आहे आणि बागल कंपनी देखील भालकेंचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आपल्या दोन्ही कार्यकर्त्यांचं आर्थिक नुकसान व्हावं आणि तिसऱ्याला त्याचा लाभ व्हावा हा चुकीचा विचार भालके कुटुंबाने टाळला. आणि त्यातून खऱ्या अर्थानं समोरच्या लोकांच्या अडचणी वाढल्यामुळं समोरच्या बाजूनी बऱ्याच वेळा संग्राम गायकवाडांवर अन्याय झाला वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी खरं तर सांगितल्या जातात, परंतु वस्तुस्थिती ती नाही. भालकेने इथं अतिशय चांगल्या पद्धतीचं राजकीय चाणाक्षपण दाखवलंय, राजकीय चातुर्य दाखवले. मी पुन्हा एकदा सांगतो की बागल आणि संग्राम गायकवाड हे दोन्ही उमेदवार भालकेंच्या कुटुंबातले आहेत. भालकेंना विधानसभांमध्ये मतदान करणारे उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांमध्ये जर झुंज लागली, ही दोन्ही मतांचं विभाजन झालं तरच आपल्याला फायदा होतो. हा विचार डोळ्यासमोर ठेवून यातलं विभाजन टिकून राहिलं पाहिजे, याची व्यवस्था देखील पलीकडच्या बाजूने सतत केली जाते होती. ही गोष्ट सामान्य मतदारांपासून लपून राहिलेली नाही. त्यामुळे जरी संग्राम गायकवाड यांना इथं थोडंसं थांबावं लागत असलं तरी आपल्याच परिवारामधला, आपल्याच कुटुंबामधला माणूस हा त्या ठिकाणी विजयाकडे जातोय हा विचार ते निश्चितपणानं करतील, त्यांनी तो केलाय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे समजा संग्राम गायकवाड आणि बागल कुटुंब हे जर निवडणुकीमध्ये आमने सामने राहिलं असतं तर दोघांचंही प्रचंड नुकसान झालं असतं, तिसऱ्या लाभ झाला असता. उद्या इथं काम करत असताना संग्राम गायकवाड आणि बागल एकत्रित काम करू शकतात, कारण ते पारंपरिक प्रतिस्पर्धी नाहीत, विरोधक नाहीत. आणि ही दोन्ही भालकेंना मानणारा वर्ग असल्यामुळं भगीरथ भालके यांनी समजोत्यानं हे सगळं प्रकरण व्यवस्थितपणानं हाताळलंय. संग्राम गायकवाड यांची समजूत काढत असताना त्यांच्या इतर सर्व पद्धतीच्या गोष्टींमध्ये पाठीमागं खंबीरपणाने उभं राहण्याची भूमिका बागल परिवार आणि भगीरथ भालके यांनी तो शब्द दिलाय. उद्याच्या निवड काळामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा लाभ, वेगळ्या पद्धतीची गोष्ट देखील संग्राम गायकवाडच्या बाबतीमध्ये तुम्हाला तिथं दिसू शकते. त्यामुळे अतिशय समजूतपणानं, शहाणपणानं हा निर्णय खरं तर त्यांचा त्या भागामध्ये तिथं झालाय. आपल्या परिवारामधल्या मताचं विभाजन करून तिसऱ्याला फायदा नको हा विचार विठ्ठल परिवारानं केलाय, भालकेंच्या गटानं केलाय, अभिजित पाटील यांच्या गटानं केलाय. आणि त्याचा कुठेतरी फटका उद्या समोरच्या काळ्या गटांना निश्चितपणानं बसू शकतो. आज तरी भालके आणि अभिजित पाटील ही दोन्ही मंडळी एकत्रित आल्यामुळं विठ्ठल परिवाराची तिथली ताकद वाढले आणि काळेंच्या अडचणी मात्र दिवसेंदिवस वाढत चालल्यात. धन्यवाद.